आगमन झालेले आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जे जे चांगलं घडतं त्या प्रत्येक चांगल्या उपक्रमाच्या पाठीमागं उभा असणारा एक भरभक्कम आपला दादा आहे। त्यांचं नाव युवा उद्योजक पुनीतजी बालन, त्यांचंही आगमन झालेलं आहे। त्यांचंही मनपूर्वक स्वागत। आजच्या कार्यक्रमाचे आयोजक क्रीडा जागृतीचे प्रतापजी जाधव आणि सोमेश्वर फाउंडेशनचे सनी निमण यांना मी विनंती करतो आपण मान्यवरांना घेऊन व्यासपीठावरती यावं। आपले ऑलिम्पिक मध्ये सहभागी आणि पदक विजेते खेळाडू, अर्जुन पुरस्कार आणि ध्यानचंद पुरस्कारांनी सन्मानित झालेले आपले बुजुर्ग खेळाडू इनामदार सर, शांतारामजी, मनोजजी, शकुंतलाताई या सगळ्यांनी व्यासपीठावरती यावं अशी विनंती आहे। या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो व्यासपीठाच्या उजव्या बाजूला असणाऱ्या प्रतिमांचं पूजन करावं, दीप प्रज्वलन करावं। हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करत असतो 29 ऑगस्ट। आजच्या तारखेला आपण क्रीडा दिनाचं औचित्य साधून 2 दिवस नंतर या सगळ्यांच्या उपलब्धतेनुसार या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। मी आपल्या बुजुर्ग खेळाडूंना विनंती करतो आपण दीप प्रज्वलनासाठी कृपया सहभागी व्हावं। शांतारामजी, मनोज दादा, इनामदार सर, मेजर ध्यानचंद त्याचप्रमाणे भारताला ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक पहिलं पदक मिळवून देणारे फ्रीस्टाईल कुस्तीपटू खाशाबा जाधव, त्याचप्रमाणे सोमेश्वर फाउंडेशनची स्थापना करणारे विनायक आबा निमण यांच्या प्रतिमांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालंय। आता मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होतंय। ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपल्या फक्त गावाचं नाही, जिल्ह्याचं नाही, राष्ट्राचं एक वेगळ्या पद्धतीने नावलौकिकामध्ये भर घालणारे आपले सर्व ऑलिम्पिक पटू उपस्थित आहेत। जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण सर्वजण स्वागत करू। मान्यवरांना मी स्थानापन्न होण्याची विनंती करतो। माननीय बाळकृष्णजी अकोटकर, मनोजजी पिंगळे, माननीय शकुंतलाजी खटावकर, कृपया आपण स्टेजवरती या। मी सनी निमण यांना विनंती करतो आपण आजच्या समारंभाचे प्रमुख अतिथी युवा उद्योजक पुनीतजी बालन, तत्पूर्वी माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचा स्वागतपर सन्मान करावा। सर्वप्रथम माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचा स्वागतपर सत्कार करावा।
छायाचित्रकारांनी प्रेक्षकांच्या आणि पाहुण्यांच्या मधून थोडं बाजूला उभं राहून फोटो काढावे अशी मनापासून विनंती आहे. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, संसदीय कार्यमंत्री, सोलापूर आणि अमरावतीचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचा स्वागतपर सत्कार सोमेश्वर फाउंडेशनचे सनी दादा निमण करतायत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. या समारंभाला उपस्थित असणारे युवा उद्योजक, मी ज्यांच्या बाबतीत असं म्हणतो की जसं आर्ट ऑफ लिव्हिंग आहे तसं आर्ट ऑफ गिव्हिंग असणारे पुनीतजी बालन, की सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, खेळ या सगळ्या क्षेत्रामध्ये प्रत्येक चांगल्या उपक्रमाच्या पाठीशी उभं असणारे एक नाव आहे आमचे पुनीत दादा बालन. त्यांचा स्वागतपर सत्कार सनी दादा निमण करतील. सगळ्यांना मी स्थानापन्न होण्याची विनंती करतो. आजच्या समारंभाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. जसं मी म्हटलं होतं की आपण या बुजुर्ग खेळाडूंचा सन्मान करणार आहोत. आंतरराष्ट्रीय पातळीवरती क्रीडा क्षेत्रामध्ये सहभागी असणाऱ्या वेगवेगळ्या मान्यवर पत्रकार मंडळींचा सन्मान करणार आहोत. त्या पत्रकार मंडळींचा, क्रीडा पत्रकार मंडळींचा सन्मान आपण आधी करणार आहोत. मी सर्वप्रथम आमंत्रित करतो आहे 4 वेळा ऑलिम्पिक स्पर्धा कव्हर करणारे प्रसिद्ध क्रीडा पत्रकार संजय दुधाणे यांना. यानंतर मी आमंत्रित करतो आहे 2 ऑलिम्पिक स्पर्धा कव्हर करणारे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार कीर्ती पाटील यांना. विंटर ऑलिम्पिक कव्हर करणारे, वेगवेगळ्या खेळांच्या बद्दल विविध वृत्तपत्रांना आत्मीयतेने लिखाण करणारे मिलिंद ढमढेरे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करू. मिलिंदजी विविध वृत्तपत्रांमधून वेगवेगळ्या खेळांचं वार्तांकन करत असतात. विंटर ऑलिम्पिकचं कव्हरेज करणारे आणि मागच्याच आठवड्यामध्ये पत्रकारांसाठीच्या ध्यानचंद गौरव पुरस्कारांनी सन्मानित झालेले मिलिंद ढमढेरे त्यांचा सत्कार करण्याची विनंती मी नामदार चंद्रकांत दादा पाटील आणि पुनीतजी बालन यांना करतो. यानंतर मी आमंत्रित करतोय ज्येष्ठ क्रीडा पत्रकार शिवाजी गोरे यांना. 3 ऑलिम्पिक्स कव्हरेज करणारे, स्वतः त्यांच्या तारुण्यामध्ये उत्तम ॲथलीट म्हणून प्रसिद्ध असणारे आणि सातत्याने खेळाडूंना होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे शिवाजी गोरे यांना सन्मानित करावं आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांनी. श्रीयुत शिवाजी गोरे. यानंतर आपण 3 अशा क्रीडा पत्रकारांचा सन्मान करणार आहोत. पॅरिसला 1924 साली दुसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धांचं आयोजन दादा करण्यात आलं होतं आणि त्याच वर्षी जागतिक क्रीडा पत्रकारांच्या संघटनेची स्थापना झाली. त्या जागतिक क्रीडा पत्रकारांच्या संघटनेच्या शताब्दी वर्षाचं औचित्य 2024 साली होतं आणि पॅरिसमध्ये 3ऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित होत होती.
त्याचं औचित्य साधून एका विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं, ज्या विशेषांकाने आपल्या महाराष्ट्रातल्या 3 क्रीडा पत्रकारांच्या कारकिर्दीची ठळकपणे फोटोसह उत्तम लेख लिहून नोंद घेतली। याचा आम्हाला अप्रूप आहे, आनंद आहे आणि अभिमान आहे। मी त्या पत्रकारांना आमंत्रित करतो। सर्वप्रथम शरद कद्रेकर, शरदजी कद्रेकर, क्रिकेटच्या कांगा लीग पासून, टाइम शील्ड पासून वेगवेगळ्या स्पर्धांचं अतिशय उत्तम रीतीने वार्तांकन करणारे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मॅचेस, रणजी, दुलीप ट्रॉफी, जुन्या ब्रेबॉर्न स्टेडियम पासून ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्टेडियम पर्यंत ज्यांचा वावर आहे असे शरदजी कद्रेकर शाल, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे। यानंतर मी आमंत्रित करतोय ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुहासजी जोशी यांना। सुहास जोशी 2000 सालच्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफी, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचं अतिशय बहारदारपणाने कव्हर करणारे, सरेच्या काउंटी मॅचेसच्या वेळेला जॉन मेजर सुद्धा त्या स्पर्धांना उपस्थित होते, ज्या स्पर्धेचं कव्हरेज सुहास जोशी यांनी केलेलं आहे। यानंतर मी आमंत्रित करतोय विनायकजी दळवी यांना। 1979 पासून ची भरीव त्यांची क्रीडा पत्रकारितेची कारकीर्द आहे। एथेन्स ऑलिम्पिक, बीजिंग ऑलिम्पिक, लंडन ऑलिम्पिक, रिओ ऑलिम्पिक आणि पॅरिस ऑलिम्पिक अशा ऑलिम्पिक कव्हर करणारे विनायकजी दळवी, मला असं वाटतं आपण सर्वजण उभं राहून यांना स्टँडिंग ओवेशन देऊ, जोरदार टाळ्यांनी त्यांच्या कामाला दाद देऊ। जागतिक क्रीडा पत्रकारांच्या संघटनेने आपल्या महाराष्ट्रातल्या या मराठी पत्रकारांच्या कामगिरीची दखल घेतली। टाळ्यांचा आवाज येत राहिला पाहिजे। दादांच्या कामाची व्यस्तता आम्हाला माहिती आहे। आता आपण खेळाडूंचा 2 टप्प्यातला सत्कार घेऊ। बुजुर्ग खेळाडूंचा सन्मान घेऊ, अर्जुन पुरस्कार विजेत्या, आणि मग ऑलिम्पिक मध्ये सहभागी असणाऱ्या खेळाडूंचा सन्मान घेऊ। सर्वप्रथम या बुजुर्ग खेळाडूंचा सत्कार आपण करणार आहोत। त्याच्यामध्ये मी माननीय चंद्रकांत दादांना विनंती करतो, बुजुर्ग खेळाडूंमध्ये सर्वप्रथम श्रीरंगजी इनामदार यांना मी आमंत्रित करतो। खो खो मध्ये सलग 9 राष्ट्रीय स्पर्धांचा विक्रम ज्या गुरुच्या नावावरती आहे आणि खो खोतील पहिले अर्जुन पुरस्कार विजेते, SP कॉलेजच्या ग्राउंडवरती गेली 52 वर्ष रोज 5:30 वाजता एक व्यक्ती पुढच्या 5 पिढ्या घडवण्यासाठी योगदान दिलेले श्रीरंग इनामदार, जोरदार टाळ्यांनी आपण सरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करू। यानंतर मी आमंत्रित करतो आहे शांतारामजी जाधव यांना। 1980 साली कबड्डीतल्या अर्जुन पुरस्कारांनी सन्मानित झालेले, कबड्डीमधले मोस्ट ग्लॅमरस खेळाडू असं आमच्या शांताराम नानांचं नावलौकिक आहे। 1994 साली हिरोशिमा एशियन गेम्स मध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारे भारतीय संघाचे प्रशिक्षक शांतारामजी जाधव। यानंतर मी आमंत्रित करतो आहे आदरणीय शकुंतला खटावकर यांना। कबड्डी खेळामधल्या अर्जुन पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या भारतातल्या पहिल्या महिला कबड्डीपटू शकुंतलाजी खटावकर, 12 वेळा राष्ट्रीय अजिंक्यपद विजेत्या महाराष्ट्र संघाचं कर्णधारपद आपण भूषवलेलं आहे। 1975-76 सालचा राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कारांनी सन्मानित, सुवर्णयुग, राणा प्रताप आणि रेल्वेच्या प्रशिक्षक असणाऱ्या शकुंतलाजी खटावकर, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करू। यानंतर
मनोजजी पिंगळे यांना आपण सन्मानित करणार आहोत। तत्पूर्वी स्मिता यादव शिरोळे आलेले आहेत, त्यांनी कृपया स्टेजवरती यायचे। मनोजजी पिंगळे BMCC मध्ये शिकणारे आणि तेव्हापासून आतापर्यंतचे प्लेयर्सचे आयडॉल असणारे आमचे मनोज दादा, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगपटू, एशियाड, ऑलिम्पिकमध्ये सहभागी असणारे मनोज पिंगळे, जोरदार टाळ्यांनी त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करू। यानंतर मी आमंत्रित करतो आहे ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराने तत्पूर्वी एक बुजुर्ग खेळाडू व्यासपीठावर उपस्थित आहेत। 1964 सालच्या टोकियो ऑलिम्पिकच्या मॅरेथॉन मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेले बाळकृष्ण अकोटकर यांना मी आमंत्रित करतो। त्यांचा सत्कार नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि या मान्यवरांनी करावा। आपण जोरदार टाळ्यांनी सरांच्या कामाबद्दल त्यांना दाद देऊ, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करू। यानंतर मी आमंत्रित करतो आहे माननीय स्मिता यादव शिरोळे यांना, ज्या मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित झालेल्या आहेत। स्मिताजी यादव रोईंग खेळाच्या पहिल्या शिवछत्रपती पारितोषिकाने सन्मानित। खेळाच्या व्यतिरिक्त लातूर भूकंप, सुनामी, ओरिसा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मोठा सहभाग, कारगिल युद्धातल्या शहीदांच्या विधवांसाठी निधी संकलनामध्ये मोठा सहभाग, त्यांच्या कार्याची दखल घेत केंद्र सरकारने 2003 साली क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केलेल्या स्मिता यादव शिरोळे यांना आपण सन्मानित करतोय। यानंतर आपण आजच्या समारंभातले मुख्य आकर्षण असणारे आपले सर्व हिरो मान्यवरांनी बसून घ्या, त्यांचा सन्मान करणार आहोत। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण जी मल्लखांबाची प्रात्यक्षिकं बघितली, त्या महाराष्ट्रीय मंडळामध्ये सराव करणारा आणि राष्ट्रीय आणि जागतिक अजिंक्यपद पटकावणारा शुभंकर खवले याला मी आमंत्रित करतो। शुभंकर खवले जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचं या तत्पूर्वी माफ करा, आपण त्याची एव्ही बघू आणि मग शुभंकरला सन्मानित करू। मान्यवरांनी बसा, एव्ही प्लीज। शुभंकर खवले सर जल्लोष विजयाचा, अभिमान महाराष्ट्राचा। शारीरिक तंदुरुस्तीचा कस पाहणाऱ्या मल्लखांब या खेळात आपण जग जिंकलं। जागतिक स्पर्धेत एका गोल्ड मेडलसह एकूण 4 मेडलची लयलूट केली। आजवर नॅशनल गेम्स मध्ये 3 तर राष्ट्रीय अजिंक्य स्पर्धेत 5 गोल्ड मेडल्स जिंकली। महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या या मल्लखांब खेळाला आपण आपल्या कर्तृत्वानं नवनवी उंची गाठून देत आहात। यासाठी पुणेकरांच्या वतीनं आपणास ही कौतुकाची थाप। शुभंकर खवले कौतुकपर सत्कार नामदार चंद्रकांतदादा पाटील, पुनीतजी बालन, सनीदादा निमण यांनी करावा अशी विनंती आहे। शाल, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम प्रदान करून या खेळाडूंचा आपण आपले सगळ्यांचे हिरो आहेत, सगळ्यांनी कार्यक्रमाकडे इकडे लक्ष द्यायचे। जोरदार टाळ्यांनी आपण कौतुक करू। शुभंकरना मी 1 मिनिट तिथेच थांबण्याची विनंती करतोय आणि शुभंकरला घडवणारे गुरु अभिजित भोसले, शुभंकर 1 मिनिट थांबायचंय तिथे। शुभंकरचे गुरु अभिजित भोसले यांना मी आमंत्रित करतो। जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकणाऱ्या अशा शिष्याला घडवणारे अभिजित भोसले यांचा सत्कार चंद्रकांतदादा पाटील, पुनीतजी बालन आणि सनीदादा निमण यांनी करावा। सन्मान चिन्ह पुनीतजींनी प्रदान करावं।
आणि रोख रकमेचं पाकिट सनीदादा निमण यांनी प्रदान करावं अशी विनंती. यानंतर मी आमंत्रित करतो आहे आर्चरी तिरंदाजी या खेळामध्ये जागतिक अजिंक्यपद. मान्यवरांनी 1 मिनिट बसून घ्यावं. ओजस देवताळे. तत्पूर्वी ओजसची एव्ही ध्वनिचित्रफीत आपण बघू. जल्लोष विजयाचा, अभिमान महाराष्ट्राचा. लहानपणी झाडूतील काट्यांपासून बाण करणारे आपण तिरंदाजीतील कंपाऊंड प्रकारात भारताचे पहिले जगज्जेते तिरंदाज ठरला. वयाच्या 22व्या वर्षी एशियन गेम्स मध्ये 3 गोल्ड मेडल्स जिंकला. जगभरात भारतासह महाराष्ट्राची शान उंचावणाऱ्या आपल्या कामगिरीसाठी समस्त पुणेकरांच्या वतीनं आपला सत्कार करताना आम्हाला अतीव आनंद होतोय. ओजस देवताळे सत्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतो. आदरणीय नामदार चंद्रकांतदादा पाटील, सनी निमण आणि पुनीतदादा बालन यांनी या खेळाडूचं कौतुक करावं. जिल्हा क्रीडाधिकारी महादेव कसगवडे कृपया स्टेजवरती येऊन बसून घ्यायचे. यानंतर आर्चरी तिरंदाजी या खेळातील अर्जुन पुरस्काराने सन्मानित झालेल्या आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावलेल्या आदिती स्वामी यांची एव्ही आपण बघणार आहोत आणि मग त्यांना सन्मानित करणार आहोत. एव्ही प्लीज, आदिती स्वामी. जल्लोष विजयाचा, अभिमान महाराष्ट्राचा. आपला जगज्जेते पदाचा प्रवास देशातील प्रत्येक तरुणीसाठी प्रेरणादायी ठरणारा. घरची गरिबी आणि मनगटाला झालेली गंभीर दुखापत अशा अनेक अडचणींवर मात करीत आपण तिरंदाजीतील कंपाऊंड प्रकारात जगज्जेती झाला. तेही वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी. कमी वयात जगज्जेती होण्याचाही आपण वर्ल्ड रेकॉर्ड केला. पुणेकरांच्या वतीनं आपल्या या अफाट जिद्दीला सलाम. आदिती स्वामी यंगेस्ट वर्ल्ड चॅम्पियन आहे आणि फर्स्ट इंडियन वुमन टू विन वर्ल्ड आर्चरी गोल्ड मेडल. जोरदार टाळ्यांनी आपण तिचं कौतुक करू. केंद्र शासनाच्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित असणारे आदिती स्वामी. आदितीला मी 1 मिनिट तिथेच थांबण्याची विनंती करतो. ओजसला सुद्धा तिथे थांबायची विनंती करतो आणि अशा या 2 गुणी शिष्यांना घडवणारे त्यांचे गुरु प्रवीण जाधव सरांना, प्रवीण सावंत सरांना मी आमंत्रित करतो. प्रवीणजी सावंत, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं कौतुक करू. सराडे गावातनं सुरू झालेली प्रवीण सरांची ही जर्नी, त्यांचा हा प्रवास विविध खेळाडूंना घडवणारे, स्वतः वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करणारे, वेगवेगळ्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित होणारे आदरणीय प्रवीणजी जाधव सर, खूप मनपूर्वक. प्रवीणजी सावंत सर, धन्यवाद. यानंतर आपण साताऱ्याचे तिरंदाजीमध्ये आदरणीय प्रवीणजी जाधव
यांचा सत्कार करणार आहोत. मान्यवरांना 1 मिनिट बसण्याची विनंती करतो. त्यांची आधी ध्वनी चित्रफित बघू. प्रवीण जाधव. जल्लोष विजयाचा, अभिमान महाराष्ट्राचा. ऑलिम्पिकला पात्र ठरणारे आपण महाराष्ट्राचे पहिले तिरंदाज. टोकियो ऑलिम्पिक पाठोपाठ पॅरिस मध्येही आपण 10 पैकी 10 गुण वसूल करीत राहिला. पण सांघिक प्रकारात ऑलिम्पिक मेडलनं आपणास दोन्ही वेळेस थोडक्यात हुलकावणी केली. आपल्या या जिगरबाज लढ्यासाठीच समस्त पुणेकरांच्या वतीनं आपला नागरी सत्कार करताना आम्हास अति आनंद होतोय. प्रवीण जाधव यांना मी आमंत्रित करतो. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारा हा गुणी खेळाडू वेगवेगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये तिरंदाजीमध्ये आपल्या देशाची मान उंचवणार प्रवीण जाधव. जोरदार टाळ्याने आपण कौतुक करू. टाळ्यांचा आवाज जरा जोरात यायला पाहिजे. यानंतर मी मान्यवरांना 1 मिनिट स्थानापन्न होण्याची विनंती करतो. सर्वेश कुशारे, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारा हा गुणी खेळाडू. त्याची एव्ही बघू आपण आणि मग त्याचं कौतुक करू. जल्लोष विजयाचा, अभिमान महाराष्ट्राचा. ऑलिम्पिक मध्ये उंच उडी घेणारे आपण भारताचे पहिले खेळाडू ठरला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपल्या 2.27 मीटरच्या या उडीनं देशातील युवकांना प्रेरणा आणि आत्मविश्वास दिला. ऑलिम्पिक मेडल पासून आपण फक्त 7 सेंटीमीटर दूर होता. आपल्या भविष्यातील ऑलिम्पिक मेडल उडीसाठी समस्त पुणेकरांच्या वतीनं आपणास मनपूर्वक शुभेच्छा. सर्वेश कुशारे, नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव पासून सुरू झालेला हा प्रवास आता पॅरिसच्या ऑलिम्पिकच्या देखण्या वळणापर्यंत आलेला आहे. आणि काही सेंटीमीटरनी हुकलेली उडी भारतीयांच्या पुणेकरांच्या सदिच्छेने पुढच्या ऑलिम्पिकमध्ये पदकाला गवसणी घालेली याची आम्हाला खात्री आहे. सर्वेश, जोरदार टाळ्यांनी आपल्या या तरुण मित्राचं कौतुक करू. सर्वेश कुशारे निमणांचे जावई आहेत अशी पण बातमी आम्हाला कळली. उंच उडीमध्ये ऑलिम्पिकला पात्र ठरलेल्या पहिल्या भारतीय पुरुष खेळाडूचा आपण सन्मान करतो आहे. यानंतर मान्यवरांनी 1 मिनिट बसायचंय. स्वप्नील कुसळे, रायफल शूटिंग, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पदकाला गवसणी घालणारा खेळाडू. त्याची आपण एव्ही बघू. जल्लोष विजयाचा, अभिमान महाराष्ट्राचा. देशासह महाराष्ट्राची आन बान आणि शान पॅरिस ऑलिम्पिक मध्ये उंचावणाऱ्या स्वप्नील कुसरेचा नागरी सत्कार करताना आम्हा पुणेकरांना अभिमान वाटतोय. पॅरिस ऑलिम्पिक मध्ये आपण मेडलचा अचूक नेम साधला आणि महाराष्ट्रातील 72 वर्षांचा ऑलिम्पिक मेडलचा दुष्काळ संपवला. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यानंतर वैयक्तिक प्रकारात ऑलिम्पिक मेडल जिंकणारे आपण महाराष्ट्राचे दुसरे खेळाडू. आपल्या कर्तृत्वाचा आम्हाला सदैव अभिमान राहील. 2018 सालच्या नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिपच्या गोल्ड मेडलनी या कारकिर्दीला सोनेरी किनार लाभायला सुरुवात झाली. वर्ल्ड कप मधला परफॉर्मन्स, ऑलिम्पिक क्वालिफिकेशन
एशियन चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ गेमची चॅम्पियनशिप, 2022 सालच्या ISSF वर्ल्ड कपमधला सक्सेस आणि आता 2024 सालच्या या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पदकाला गवसणी घालणारा हा गुणी खेळाडू स्वप्नील कुसळे. जोरदार टाळ्यांनी आपण कौतुक करू. सगळ्यांनी स्टँडिंग ओवेशन द्यायचे, उभं राहून जोरदार टाळ्यांनी दाद द्यायची आहे. स्वप्नील कुसळे. टाळ्यांचा आवाज वाजत राहिला पाहिजे. स्वप्नीलला आणि मान्यवरांना 1 मिनिट थांबायची विनंती करतो. हा, सनी दादांनी रोख रकमेचं बक्षीस द्यावं. स्वप्नील कुसळे या ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूला घडवणाऱ्या त्याच्या गुरु दीपालीताई देशपांडे इथे उपस्थित आहेत. आपण सगळ्यांनी उभंच राहायचं आहे, कारण आपल्या लाडक्या स्वप्नीलला घडवणाऱ्या दीपाली देशपांडे यांना मी आमंत्रित करतो. त्यांचा सत्कार नामदार चंद्रकांत दादा पाटील आणि पुनीतजी बालन यांनी करावा अशी विनंती आहे. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. धन्यवाद. माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील यांना मी यांच्या वतीने स्वप्नील आणि या सर्व खेळाडूंचं खास भेटवस्तू देऊन या ठिकाणी कौतुक होत आहे. आदरणीय चंद्रकांत दादांना मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. सनी निमन, पुनीत बालन, सगळेच जण आणि तुम्ही पण सगळेजण मला क्षमा कराल, कारण मला एका दिवसात 12-13 कार्यक्रम अटेंड करायला लागतात. त्यातलं सकाळपासून 3 झाले, आज 4था 5वा कार्यक्रम जायचा आहे. त्यामुळे मी माझ्या शुभेच्छा देऊन लगेच निघेन, पण कार्यक्रम पुढे चालू राहणार आहे. तो खूप इंटरेस्टिंग कार्यक्रम आहे. शेवटी हे मेडल मिळाल्यानंतर जे सत्कार झाले, मेडलच कसं मिळालं हे वेगवेगळ्या इंटरव्ह्यूमधून आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे. खूप इंटरेस्टिंग प्रश्न त्याला विचारला जातो. आमचा स्वप्नील आहे, तो एका 2500 लोकसंख्येच्या गावात ऍक्च्युअल राहतो. आई सरपंच आहे, माजी सरपंच नाही, आता सरपंच आहे. त्या 2500 लोकसंख्येच्या गावातून पॅरिसपर्यंत कसा पोहोचला हे आपल्यालाही प्रेरणा मिळायला आवश्यक असतं. असे सगळेच त्यांचा 6 जणांचा सत्कार केला, दीपालीताईंसारख्या गुरूंचा सत्कार केला, अनेक गुरूंचा सत्कार केला, हे टिपणाऱ्या पत्रकारांचा सत्कार केला. हे त्यांच्या तोंडून ऐकण्यासाठी हा मुख्य कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला थांबण्याचा उपयोग राहील. 29 ऑगस्ट स्वर्गीय हॉकीपटू ध्यानचंद यांचा जो जन्मदिन आहे तो राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आपण साजरा करतो. त्यानिमित्ताने सोमेश्वरम फाउंडेशनचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे नेते सनी निमन यांनी आयोजित केलं की ज्यांनी एक मोठी भरारी मारली, एक उंच उडी मारली आणि देशाचं नाव संपूर्ण जगामध्ये नेलं, अशा खेळाडूंचा सत्कार
त्यांच्या गुरूंचा सत्कार, हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवणारी जी माध्यमं आहेत ती माध्यमं हँडल करणारे पत्रकार, अशा सगळ्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला. त्याला व्यासपीठावर अनेक मंडळी उपस्थित आहेत. पण एक नावाचा उल्लेख केला पाहिजे. पुढे पॉलिटिकल ॲम्बिशन आहे की नाही माहीत नाही, परंतु कुठलीही राजकीय महत्त्वाकांक्षा मनामध्ये न ठेवता या शहरामध्ये खूप, मी दोर कापत नाही आहे, भविष्यात बघू, पण आज कुठलीही पॉलिटिकल ॲम्बिशन मनात न ठेवता केवळ समाजातल्या प्रत्येक विषयात मदतरूप व्हायला पाहिजे असा विचार करणारे, तरुण वयामध्ये खूप पैसा कमवणारे, खर्च करण्याचं मोठं मन असणारे पुणेची बालनाथ या ठिकाणी उपस्थित आहेत. बाकीचे सगळे खेळाडू, त्यांचे गुरु आणि सगळे पत्रकार आहेत. ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला, सोमेश्वर फाउंडेशन अध्यक्ष सनी निमन आहेत, क्रीडा जागृतीचे अध्यक्ष प्रताप जाधव आहेत, संघटन सचिव गौरव समिती संदीप चव्हाण आहेत. व्यासपीठाच्या समोरही बऱ्याच वेळेला खूप मान्यवर मंडळी उपस्थित असतात, त्यामुळे व्यासपीठावर बसणाऱ्यांना संकोच होतो की हे खाली का असले, यांनी वर यायला पाहिजे. असे व्यासपीठाच्या समोरचे सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो आणि वेगवेगळ्या शाळांमधून हा सगळा कौतुकाचा कार्यक्रम पाहायला आलेले आणि आपलाही केव्हा तरी इथे होऊ शकतो हा सत्कार, अशा प्रकारची मनीषा बाळगणारे सर्व शालेय विद्यार्थी बंधूंनी वगैरे. आपल्या देशाची सर्व बाजूनी प्रगती होत असताना मग ती शिक्षणात प्रगती चालली आहे, मग संशोधनात प्रगती चाललेली आहे, व्यवसायात प्रगती चालली आहे, व्यापारात प्रगती चालली आहे. म्हणजे मी ज्या खात्याचा मिनिस्टर आहे, हायर एज्युकेशन तर आहे, पण टेक्स्टाईलचा, वस्त्रोद्योगचा, त्याच्यामध्ये कितीतरी कपडा उद्योगातले प्रॉडक्ट हे जगामध्ये दुसरा, जगामध्ये पहिला असा नंबर आपला प्रोडक्शनमध्ये आणि एक्सपोर्टमध्ये लागतो आहे. असं व्यापारात पुढे आहोत, इंडस्ट्रीत पुढे आहोत, शिक्षणात पुढे आहोत. जगामधल्या जवळजवळ शब्द असा वापरायला लागतो, कारण नाहीतर मग कोणीतरी ऑब्जेक्शन घेते, नाही हो, 2 कंपन्यांचे नाही आहेत. जगातल्या जवळजवळ सगळ्या कॉर्पोरेट कंपनीचे सध्या CEO हे मूळ भारतीय आहेत. म्हणजे नॉट नेसेसरी की त्यांचा जन्म भारतात झाला, त्यांचे आई वडील आजोबा गेले, स्वतःला भारतीय मानतात, त्यांच्या घरी जन्म झाला, असा कॉर्पोरेटचा CEO आहे. असं जवळजवळ सगळ्या जगातल्या कॉर्पोरेटचा CEO हा मूळ भारतीय वंशाचा असताना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये सारखे खंत असते की आपण खेळामध्ये जरा मागतो. ऑलिम्पिकला मेडल्स मिळत आहेत, ऑलिम्पिकच्या खालच्या तर सगळ्या ठिकाणी आपण खूपच आता, मग त्या राष्ट्रकुलमध्ये, वर्ल्ड कपमध्ये धन मेडल्स आपण आणतो. ऑलिम्पिकच्या बाबतीमध्ये नेहमी आपल्या मनात खंत अशी राहते की आपल्याला अजून तेवढं यश मिळत नाही. पण यावेळेला पॅरिसमध्ये ज्या प्रकारचं यश आपल्याला मिळालं, काही जण पॅरिसमध्ये पोहोचले, काही जण पॅरिसच्या उंबरठ्यावर थांबले. उंबरठ्यावर जे थांबले त्यांनी जिद्द सोडलेली नाही आणि स्वप्नील सारख्यांनी ब्रॉन्झवर समाधान मानायचं नाही असं ठरवलेलं आहे, गोल्डपर्यंत जायचंच आहे. आणि तेजस्वी सावंत नावाच्या शूटरने एकाच राष्ट्रकुलमध्ये 2 गोल्ड मेडल मिळवले, जशी एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 मेडल मिळायचे, आता मनु भाकरने पण मिळवली. अशा प्रकारची ऑलिम्पिकमध्ये एक उंच उडी काहींनी मारली, काही जण थोडेसे अडखळले. अशा सगळ्यांच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या आशा वाढलेल्या आहेत. मी त्यांचं अभिनंदन करतो, सरकार म्हणून शुभेच्छा देतो आणि सरकार म्हणून कोरड्या शुभेच्छा त्यांना बंद झालं. माझ्या माहितीप्रमाणे परवाच इथे बालेवाडीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणच्या कार्यक्रमाच्या वेळेला एकनाथजींनी, मुख्यमंत्र्यांनी इच्छा व्यक्त केली की हा स्वप्नील कुठे शोध, तर सुदैवाने बालेवाडीतच होता. मग तो तिथे आला आणि त्याचा मोठा स्टेजवर एकनाथजी, देवेंद्रजी आणि अजितदादांनी सत्कार केला. तर त्यावेळेला बहुतेक 2 कोटीचं फायनल झालं ना, दादा म्हणाले ना की करून नको, 1 कोटी तर देत होता, पण ते 2 कोटी करावं असं तुझ्या निमित्ताने विषय आला आहे. तर एक मेडल मिळवणाऱ्याला 2 कोटी रुपये आज गव्हर्नमेंट द्यायला लागले. पण त्याहीपेक्षा खेळामध्ये, सरावामध्ये यांचा वेळ जास्त जातो हे लक्षात घेऊन विदाऊट MPSC यांना क्लासरूम द्यायला पण सुरुवात केली. एक तरी ब्रॉन्झ मेडल, म्हणजे त्याच्यावर क्लासरूम फायनल झालं, एक तरी ब्रॉन्झ मेडल जागतिक स्पर्धेमध्ये मिळालं की तो क्लास 1 विदाऊट MPSC होणार. मग बाकी खाली त्याची श्रेणी आहे की एक तरी नॅशनल लेवलचं मिळालं तर त्याला क्लास 2 विदाऊट MPSC मिळणार, एक तरी स्टेट लेवलचं मिळालं तर त्याला विदाऊट MPSC क्लास 3 मिळणार. असं जवळजवळ खेळाडूंनी मेडल्स मिळाल्यानंतर आयुष्याची त्याची व्यवस्था करणं. मला आठवतं की 2006ला तेजस्वी सावंतला 2 गोल्ड मेडल मिळाले मेलबर्नमध्ये आणि त्यावेळेला हे कायदेविधी झाले नव्हते.
पण त्याही वेळेला अजितदादा उपमुख्यमंत्री होते, ते कोल्हापूरमध्ये बहिणीकडे होते, विजयताई पाटलांकडे. ते कोल्हापुरात ही मेलबर्न असताना घरी आले आणि त्यांनी डिक्लेअर केलं कायदा वेळेला मी नंतर बघतो, हिला मी क्लास 1 देतो. ती महाराष्ट्रातली विदाऊट MPSC पहिली क्लास 1 आहे, जी आता डेप्युटी डायरेक्टर झाली बालेवाडीमध्ये. तर अशी एक मोठी मदत म्हणूया, त्यांना पुश करणं म्हणूया, असं आपण करतोच. तेजस्वी सावंतला नंतर कोल्हापूर सरकारकडे 6,000 स्क्वेअर फीटचा प्लॉट दिला, ज्यात खाली घर आहे, वरती तुझी शूटिंग रेंज आहे मस्तपैकी. अशा खूप गोष्टी शासन करते आहे. 10वी-12वीमध्ये खेळणाऱ्यांना 25 मार्क्स आपण ॲडिशनल देतो. खेळाडूंना वारंवार मुख्यमंत्री म्हणत असतात की तुम्हाला आणखीन काय पाहिजे सांगा. जसं हा विषय आला की आपल्याला बाकी स्पर्धांनाही आपण 1 कोटी देतो आणि ऑलिम्पिकला 1 कोटी कसे आपण 2 गेले पाहिजे. तसं शासन म्हणून आपण प्रयत्न करतो. आणि पुनीत बालांसारखी मंडळी आहेतच ना, ती कशाला कमीच पडत नाही. त्यांची तिजोरी आमच्या सरकारच्या तिजोरीपेक्षा जास्त मोठी आहे. सरकारची तिजोरी कधी संपते, त्यांचा तिजोरीचं तळच त्यांना गाठता येते, बरोबर चाललेलं असतं. त्यामुळे या सगळ्यांचं अभिनंदन करतो. सनीचं विशेष कौतुक करतो. विनायक निमन माजी आमदार हे अचानक गेले, असे मॉर्निंग वॉकून आले म्हणजे पोचलेच नाही बिचारे घरी. आणि त्याने सनीला फोन केला की मला जर बरं वाटत नाही, तू मला जर कुठे घ्यायला ये. हॉस्पिटलवर येईपर्यंत विनायकराव गेले. आमच्या सगळ्यांचे मित्र होते, सगळ्यांचे नेते होते. त्याच्यानंतर साधारणतः पुरेसा वयाने मोठा न झालेला घरातला मुलगा जो आहे तो हातपाय घालून बसतो, पण विनायकरावांचं सगळं स्वप्न सनी निमन पूर्ण करतो आहे. त्यांच्या पावलावर पाऊल घेऊन एकदम एक म्हणजे त्याचं वैद्यकीय शिबिर जे होतं त्याला दिवसाला एक 40-50 हजार लोक आपापलं तब्येत तपासून जातात. हे सगळं विनायकरावांनी सुरू केलं आणि ते विनायकरावांनी सुरू केलेलं सनी कंटिन्यू करतोय. मी त्याचं अभिनंदन करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची माफी मागतो आणि सनीला प्रामुख्याने विनंती करतो की तू फारच नम्र आहे की मला सोडायला बाहेर येऊ नको, मला सोडायला खूप मोठी फौज असते, त्यामुळे मी परत येत नाही, नक्की जातो, पण तू हल्लास की कार्यक्रम डिस्टर्ब होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय दादांना मी 5 मिनिटं फक्त थांबायची विनंती करतो. 3 सत्कार फक्त आपल्या हस्ते करायचे दादा. आदरणीय खाशाबा जाधव यांची नात प्रियांकाची जाधव प्रेक्षागृहात उपस्थित आहेत. मी त्यांना सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. प्रियांका जाधव 1952 सालच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये पहिलं ब्रॉन्झ पदक ज्यांनी मिळवून दिलं ते खाशाबाजी जाधव यांची नात प्रियांका जाधव. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचंही स्वागत करू. यानंतर क्रीडा पत्रकार कीर्ती पाटील ज्यांनी 2 ऑलिम्पिक स्पर्धांचं वार्तांकन केलेलं आहे. कीर्ती पाटील सत्कार स्वीकारण्यासाठी कृपया स्टेजवरती या. कीर्तीजी पाटील, त्यांच्यानंतर संदीप चव्हाण यांचाही आपण सत्कार करणार आहोत. दोन ऑलिम्पिक स्पर्धांचं वार्तांकन करणारे क्रीडा पत्रकार कीर्ती पाटील. यानंतर मी संदीप चव्हाण यांना आमंत्रित करतो. 6 वेळा ऑलिम्पिक स्पर्धांचं वार्तांकन करणारे माझ्या माहितीतले बहुधा एकमेव पत्रकार संदीपजी चव्हाण असावे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं कौतुक करू. मी आदरणीय आमदार चंद्रकांतदादा पाटील यांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करावा. मनपूर्वक धन्यवाद. मान्यवरांनी बसून घ्यावं. यानंतर मी प्रतापजी जाधव जे आपल्या क्रीडा जागृतीचे संस्थापक आहेत, त्याचप्रमाणे सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ महाराष्ट्राचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी, आणि ज्या 2 संस्थांनी आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यातल्या एका संस्थेचे संस्थापक प्रतापजी जाधव यांना मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. धन्यवाद.
आदरणीय व्यासपीठ, माझ्या खेळाडू मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, आज या ठिकाणी आपण जे एकत्रित जमलो ते फक्त एका माणसामुळं. ज्यावेळेस स्वप्नीलने पॅरिसमध्ये मेडल जिंकल्यानंतर आमचे मित्र संदीपजींना जो पहिला फोन गेला असेल ते कोणाचा, तर आपल्या सनीदादांचा गेला होता. आणि सनीदादांनी सांगितलं की मला त्यांचं अभिनंदन करायचं आहे. त्यावेळेस ज्या काही गोष्टी तिथे प्रोसेसमध्ये ते स्वप्नील बिझी होते. सनीदादांनी संदीपला सांगितलं की आमच्या त्यांना शुभेच्छा सांगा, माझ्या वतीनं सांगा, आमच्या पुणेकरांच्या वतीनं सांगा. हे खूप महत्त्वाचं आहे. फक्त मी असं नाही, माझ्या पुणेकरांच्या वतीनं सांगा. आणि दुसरी गोष्ट, जे खेळाचं जे प्रेम आहे, जे स्वर्गीय विनायक आबांना जे प्रेम होतं, जे ते खेळाडूंच्या मागं, आम्हा संघटकांच्या मागं कायम उभे असायचे, कधी खूप मोठा आम्हाला आधार होता. तीच पद्धत, त्याच विचाराने सनीदादा चाललेले. आणि सनीदादांनी पुढं सांगितलं की देशात आल्यानंतर पहिला सत्कार पुण्याचा पुणेकरांच्या वतीनं आम्ही वैयक्तिक घेऊ शकत होतो, पण तसं न करता हा पुणेकरांच्या वतीनं सत्कार करतोय आपण. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण टोकन अमाऊंट म्हणून त्यांना रोख बक्षीस दिलेले, ते जाहीर न करायचं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण ती अमाऊंट ही त्या पत्त्याच्या पुढं खूप नगण्य असेल, पण ती एक भावना आहे, आमची पुणेकरांची भावना आहे. स्वप्नील त्यासाठी आपण ते दिलेले आहे. तर अमाऊंटपेक्षा ते भावना खूप मोठी होती. आणि मी संदीपजींना पण खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली, या प्रोग्राम व्हावा म्हणून खूप मेहनत घेतली. त्याशिवाय स्वप्नीलला मी खूप धन्यवाद देतो. कारण मित्रांनो, काल रात्री 11 वाजता स्वप्नील त्यांचं जे फेडरेशन आहे, फेडरेशनचा एक सत्कार होता. तो सत्कार त्यांनी 11 वाजता आटोपला. विमानतळावर 2:20 मिनिटाचं विमान होतं. काही तांत्रिक गोष्टीमुळं त्या विमानात ते येऊ शकले नाहीत. काहीही करून या कार्यक्रमासाठी यायचं म्हणून ते 4:30चं विमान घेतलं. 7 वाजता ते विमानतळावरती आले, रूमला गेले, फ्रेश झाले, थेट तिथं आलेले. हे जे त्यांचं आपल्या प्रती पुणेकरांच्या प्रती जे त्यांचं भाव आणि भावना आहेत, ह्या खूप समजून घेतल्या पाहिजेत. मी त्यांना धन्यवाद देतो. मी आदरणीय बालनजींना खूप धन्यवाद देतो की क्रीडा क्षेत्रासाठी सदैव सगळं हस्ते जे पुढे येतात, त्यापैकी ते खूप आहेत, खूप खूप मोठे आहेत. सर, खूप खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्या आमच्या खेळाडूंच्या वतीनं, संघटनेच्या वतीनं आपण त्यांना धन्यवाद देऊयात. आणि मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्रीडा पत्रकारांच्या सत्काराच्या वेळेला थोडंसं उशिराने आलेले, कारण ते कायम बिझीच असतात आमचे मित्र. संजयजी दुधाणे 4 ऑलिम्पिक स्पर्धांचं वार्तांकन ज्यांनी केलेलं आहे, त्यांचा सत्कार मान्यवरांनी करावा अशी विनंती आहे. त्यांना मी सत्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतो. सनीदादा निमण आणि पुनीतजी बालन यांनी सन्मान करावा अशी विनंती. धन्यवाद. आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये घराणी बघितलेली आहे. शास्त्रीय संगीतामध्ये घराणी आहे, किराणा घराणा आहे, जयपूर आत्रवली आहे, ग्वाल्हेर घराणा आहे. उस्ताद अल्लारखा खान साहेबांपासून झाकीर हुसेन साहेबांपर्यंत, मास्टर दीनानाथ मंगेशकरांपासून ते लतादीदी मंगेशकर, मीना खडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, उदयनाथजी मंगेशकरांपर्यंत अशा वेगवेगळ्या क्षेत्रामधली घराणी आपण बघितली आहे. भारतातल्या राजकारणामधल्या घराणेशाहीवर कायमच लोक टीका करत असतात, पण आमच्या पुण्यामध्ये एक अशी घराणेशाही आहे जी कला, क्रीडा, संस्कृती, साहित्य, संगीत, नाट्य, चित्रपट, आरोग्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या प्रत्येक गरजू माणसाच्या पाठीवरती हात ठेवून लढायला प्रवृत्त करणारा एक नाव म्हणजे आमचा आबा, कार्यसम्राट आमदार विनायक आबा निमण, ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये खरं तर तशा अर्थाने फार कमी आयुष्य त्या माणसाला लाभलं, आपलं दुर्दैव आहे. पण आबांच्याकडे आलेला माणूस कधीही बिनमुख परत गेला नाही. आणि अशी
ही परंपरा निमण घराण्याची चांगल्या अर्थाने घराणेशाही जोपासणारे आमचे बंधू सनीदादा निमण की आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवत आहेत सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून. आणि जसं प्रताप सर म्हणले तसं खरोखर 72 तासाच्या नोटीसवरती या कार्यक्रमाचं आयोजन सनीनी केलेलं आहे. जोरदार टाळ्यांनी त्याचं कौतुक करू आणि सनीदादांना मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. त्यांनी 2 शब्द बोलावे. जल्लोष विजयाचा अभिमान महाराष्ट्राचा हे ब्रीदवाक्य घेऊन सोमेश्वर फाउंडेशननी आयोजित केलेल्या आजच्या आंतरराष्ट्रीय क्रीडेमध्ये नावाजलेले सर्व खेळाडूंचा सत्कार ज्यांनी महाराष्ट्राचं नाव हे अग्रगण्याने पुढे आणलं अशासाठी उपस्थित असलेले सर्व आदरणीय व्यासपीठ, समोर उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनो आणि मातांनो, खरं तर सोमेश्वर फाउंडेशननी हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. मला सांगायला अभिमान वाटतं की महाराष्ट्राला 72 वर्षानंतर आज पुन्हा एकदा आपल्याला हे एक मेडल मिळालं ऑलिम्पिकमध्ये. सर्वप्रथम जे मेडल मिळालं तर 1992 साली खासबा जाधवांना ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं. त्यानंतर आज स्वप्नीलच्या माध्यमातून आपल्याला आज हे पुन्हा एकदा पदक मिळत आहे. आणि आज खरं दुग्ध शर्करा योग असा आहे की आज खासबा जाधवांची नात देखील ह्या व्यासपीठावरती उपस्थित आहे आणि स्वप्नीलजी पण इथे उपस्थित आहेत. त्याच्यामुळे हा एक दुग्ध शर्करा योग असं मला वाटतं. सोमेश्वर फाउंडेशननी कायम असा प्रयत्न केला आहे की सामाजिक राजकीय काम करत असताना सर्व घटकांना बरोबर घेऊन आपण पुढे इन्स्पिरेशन लोकांना कसं मिळेल आणि त्यातून पुण्यातून एखादा खेळाडू उद्या येणाऱ्या काळामध्ये ह्या समोर बसलेल्या विद्यार्थ्यांमधला एका खेळाडूचा इथे आपण सत्कार करू अशी भावना मी व्यक्त करतो. आणि त्या अनुषंगानेच आपण इथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि आपण सर्वांनी हा सोपस्कर फॉर्मल कार्यक्रम झाल्यानंतर ह्यांचा हा प्रवास कसा घडलाय हे आपण प्रश्न त्यांना विचारणार आहोत. आणि मी विद्यार्थ्यांनाही विनंती करेन की त्यांनी देखील आपल्या मनामध्ये काही शंका असेल, प्रश्न असतील तर ते आपण ह्यांना विचारू शकतो. तर हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि आज आपण सर्वांनी इथे येऊन आम्हाला पुणेकरांना आज सन्मानित करायचा जो चान्स दिला त्याबद्दल मी पुणेकरांच्या वतीने आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संदीप चव्हाण आपल्या आत्ता सनीदादांनी सांगितलं त्याप्रमाणे या सर्व ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या खेळाडूंशी संवाद साधतील छोटी मुलाखत आहे. आणि त्यानंतर मान्यवरांची दोघांची मनोगत आपण ऐकणार आहोत. 3 मान्यवरांचा सन्मान करणार आहोत आणि मग या कार्यक्रमाची सांगता होईल. यानंतरची सगळी सूत्र संदीप चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करतो. कॉर्डलेस माईक द्या दादा लवकर. वर घेऊन चेक घेऊ, तुम्ही माईक घेऊन वर या. फार वेळ घेणार नाही होत. आज खरं तर ह्या कार्यक्रमामध्ये हा मुलाखतीचा थाट यासाठी मांडलेला